इथून सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक धीरजच्या बॅटमधून चौकार. पंधरा रन झाले. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला धीरजचा मिस टायमिंग स्ट्रोक हा झेल खूप महत्वपूर्ण आणि कोणतीही चुकी करणार नाहीये फिल्डर हर्षित. 15ला पहिला धक्का गॉन. पंधरा रन झालेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. धीरजने जे स्ट्रोक खेळले ते अप्रतिम होते. बॅकफूट पंच, स्क्वेअर ऑफ द विकेट, चाबुक शॉट. चांगला बॉल. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या थोडस बाहेर लेंथ लाईन पाहायला मिळाली. पुष्करला हा बॉल समजलाच नाही. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी केवल्लेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 15 रन झाले सध्या फायर पास्तर टीम. पायावरचा बॉल होता. पाठीमागे सँडी बॉलला यावेळेला स्टॉप केलंय. व्हाईट बॉलचा इशारा आला. 1 रन मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले. सँडीची विकेट किपिंग अफलातून पाहायला मिळते. बरोबर त्याची नजर चांगल्या चांगल्या विकेट किपरची सुद्धा मात्र यावेळेला ताजाद करून देतोय. जसं मयुरेशला आपण पाहतात फायर पास्तर टीम कडून. ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह, तेवढीच चांगली फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. हर्षल हर्षल हर्षित अतिशय चांगली नावं यावेळेला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ अखेरीस फायर पास्तळ टीम जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. जुना जनता संघ आहे फायर पास्तळ. बऱ्याच वर्षांचा अनुभव त्या टीमच्या पाठीशी आहे, त्यात ते मात्र शंका नाहीये. ज्या पद्धतीने मात्र 2 षटकांचा खेळ झाला, 8च्या ऍव्हरेज सध्या मेंटेन करत असताना करंट रन रेट. गेला मॅचचाच रिझल्ट पहा. अप्रतिम. नवापूर टीम 5 ओव्हरमध्ये 17 रन आणि त्यानंतरचा 18 बॉलमध्ये 47 रनचा प्रवास. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. फक्त आपल्याकडे आत्मविश्वास असावा लागतो. आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा. तुम्हाला भय नाहीये. आत्मविश्वास असावा लागतो. एक्सक्यूज मी सर, आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलं हॅट्रिक षटकारावरती. पास्तळ या संघासाठी हितेंद्र राऊत यांच्याकडून यावेळेला बॅटची एज स्टॉप केलं या बॉलला. कोणती धाव येत नाहीये सध्या. पुष्कर आणि मयुरेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश स्ट्राईक एंड कडे. चांगली गोलंदाजी. हर्षल पहिलाच बॉल डिलिव्हर केलाय. तो कॉन्फिडन्स लेवलने पाहायला मिळतो. 3ऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 16ला 1 फायर पास्तर टीम. खूपच घाई यावेळेला जरूर केले गेले होते. फिल्डर पुढे सरसावले गेले होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. 17 रनवर धावसंख्या जाऊन पोहोचते फायर पास्तर टीम 2 बॉलच्या समाप्तीनंतर. ऑफ साईडला ऑन दी अप खेळत असताना 1 रन मिळेल.
मिस्टर प्रथमेश पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 बॉलचा आतापर्यंत सध्या खेळ झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर. हर्षल आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पुष्कर समोर. मयुरेश, त्यावेळेला मयुरेशने बॉलला लिफ्ट केलं आणि बरोबर पाहिलं होतं व्हाईट बॉलचा इशारा खूपच बाहेर आहे. कोणत्याही प्रकारचे बॉलला यावेळेला खेळून चालणार नाहीये. 3 बॉलचा खेळ, 18 रन झालेत. 19 रन. पायवरचा बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु इथे डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 19 ला 1. पुन्हा एकदा हर्षल 5वा बॉल घेऊन. अप्रतिम चांगला फटका गॅपमध्ये आहे. वा, करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. मयुरीच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा चौकार. गुड शॉट. 4 रन. काय फटका खेळला होता. जो प्रिव्हियस बॉल आपण पाहिला तर ऍक्शन रिप्ले मयूर घरात दाखवतीलच, यात मात्र शंका नाही. हा बॉल चांगला डिलिव्हर केला. तिन्ही यष्ट्यांच्या वरून बॉल बरोबर पिच झाला आणि 3 षटकांचा खेळ अखेरीस फायर पास्तर टीम 23 वर जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना 3 षटकांचा खेळ, 23 रन. सध्या आपण पाहतायत मयुरेश 8 वर खेळतोय. 10 बॉल त्याने फेस केलेत. 3 बॉलमध्ये 1 पुष्कर च्या बॅटमधून आपण पाहू शकतायत. सेकंड सेमीफायनल, 4थं षटक प्रगतीपथावर. या षटकानंतर पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. जुगल तांडेल एका साईडला आपण पाहतायत पंचांच्या भूमिकेत आहेत. ब्रिजेशजी गावड यांना आपण पाहू शकतायत पंचांच्या भूमिकेत. तिन्ही पंचांनी चांगली कामगिरी केली आजच्या या संपूर्ण दिवस रात्रभरामध्ये. जयेश मोरे यांना सुद्धा आपण पाहतायत. या तिन्ही सरांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या आपण पाहिलं तर या वेळेला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. केवल्य, त्या गोलंदाजाकडे तेवढा अनुभव नाहीये, परंतु टॅलेंट पहा, अप्रतिम पाहायला मिळतं. त्याचे पेशन्स, त्याची आक्रमकता जी आहे गोलंदाजी करण्याची, ती अप्रतिम पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रीट ड्राईव्हचा फटका. चेतन पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. लॉंगांकडे 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 25. लॉस ऑफ 1 विकेट. बॉल फेकून झाले ते 2. 4थ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली या मैदानात सुरू असलेला प्रतिमा सोहळा. यावर ऑन साईडला पूल केलाय, परंतु पूलचा फटका पॉवरफुल नाहीये. परतावा लागेल पुष्करला. टू द डगआउट. विकेट डाऊन. निरंजन घरत, एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आणि पास्तळ गावाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच निरंजन घरत उर्फ बाळू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. यंदाच्या वर्षामध्ये पास्तळ मैदान पाहण्याचं भाग्य लाभलं ते निरंजन घरत आणि त्यांच्या कोर कमिटीचं जेवढं ऋणी राहीन तेवढं कमीच आहे. पास्तळकरांचं धन्यवाद आहे. यंदाच्या वर्षात सरावलीचं हे सुद्धा मैदान पाहण्याचं एक भाग्य लाभलं. मितेश राऊत यांच्या माध्यमातून कुणालजी घरत
आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक धन्यवाद. मयुरेश आणि निरंजन सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या अगोदर अतिजी राऊत यांची स्पर्धा आपण पाहिली अंडरम, त्यामध्ये त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. त्यांनी जे बॉल स्पॉन्सरशिप केले गेलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. 25-2 चौथं षटक आहे प्रगतीपथावर. निरंजन घरत एका साईडला चिकाटी प्लेअर, चांगला बॉल घ्यावेला भन्नाट वेग केवल्याचा पाहायला मिळतोय. अतिशय वेगवान गोलंदाजी केली जाते या स्पर्धेमध्ये. एवढे वेगवान गोलंदाज पाहिलेत अप्रतिम, कारण ग्रामीण भागामध्ये एवढ्या प्रकारचे वेगवान गोलंदाज होणं शक्य नाहीये. एखाद्या शहरी भागातील खेळाडूंना लाजवतील अशा पद्धतीने आपण पाहतायत. हितेंद्रजी राऊत शाखा अध्यक्ष पास्तळ यांच्याकडून षटकार हॅट्रिकला 1000 रुपये आहे. 1000 रुपये हितेंद्रजी राऊत शाखाध्यक्ष पास्तळ यांच्या माध्यमातून 3 षटकार जर आले तर पास्तळ टीमसाठी 1000 रुपये त्या बॅटरला दिले जातील. 5 बॉल हाताळले, त्यामध्ये फक्त केवळ 1च रन खर्च केले. 1 रन लेग बाईज म्हणजे खात्यामध्ये 1च रन आहे. केवल्याचा हा बॉल यावेळेला अप्रतिम चांगला ड्राईव्ह, फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, आणि या सिंगलच्या साहाय्याने 4 षटकांच्या समाप्ती अखेर फायर पास्तळ टीम 26 वर जाऊन पोहोचली गेली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तत्पूर्वी घेऊया ड्रिंक्स ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 1 ते 1.5 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळूया. 4 षटकांचा खेळ अखेरीस फायर पास्तळ टीम 26 वर जाऊन पोहोचले गेले. आता या 4 षटकानंतर काय स्ट्रॅटेजी आखली गेले या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये हे पाहण्यासारखं असेल. अजून 4 षटका आहेत. 8-8 षटकांचे सामने. प्रत्येक सामना हा 8 षटकांचा पाहायला मिळतोय. संघ उशिरा आला. उमरोळी टीम 7 षटकांचे सामने पाहायला मिळाले. त्यांना 1 ओव्हरची पेनल्टी लागली गेली. तिथेच त्यांचा गेम जो होता तो मात्र यावेळेला ऑफ झाला असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 1 षटका अजून असती तर कदाचित धावांचा वेग वाढला असता. हर्षने तो झेल टिपला असता तर सुद्धा मॅच मध्ये आले असते. परंतु प्रथमेशने सांगितलं असेल, थँक्यू हर्ष, तुला विसरणार नाही. 26-2 4 षटकांच्या समाप्ती अखेर. 5वं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज सज्ज होतोय सुभाष आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. निरंजन घरत चिकाटी प्लेअर आहे. बॉलला फॉलो केलं होतं परंतु खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. 1 नंतर डेफिनेटली मेल. व्हाईट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते आणि इथून मात्र वेळ घेतायत, वेळ पाहतायत आणि त्यानंतर सँडीकडे पाहतायत. परंतु सँडीने सांगितलं की
DRS नको सुभाष, अन्यथा आपला DRS फेल्ड होईल. ह्याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात. 15 ते 20 सेकंदामध्ये जर तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर DRS वापरतायत तर खूप वेल अँड गुड. 27ला 2. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळले प्रथमेश पुढे सरसावेल. एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचले गेले. विपुल CC वानगाव हा संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग करणारा संघ टॉस जिंकल्यानंतर कॉन्फिडेंटली गोलंदाजी स्वीकारली आणि आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन केलंय. एका साईडला मयुरेश चांगली बॅटिंग करतोय. 11 बॉलमध्ये 9. फ्रेममध्ये निरंजन घरत सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. तर सुभाष आपल्या बॉलिंग मार्कवर पुनश्च एकदा सज्ज होईल. फील्ड पोझिशन जर आपण विचार केला तर अनुपला आपण पाहताय बॅकआउट पॉइंट, त्यानंतर मयुरेशला आपण पाहताय शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एक फिल्डर मध्ये घेतला गेलाय तो शॉट मिड ऑफ. नव्याला अधून टाकण्याचा प्रयत्न केला, खूपच आवाक्याच्या बाहेर होता आणि त्यामुळे पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत आणि गोलंदाजाला सांगतायत 1 फॉर दी ओव्हर. व्हाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या फायर पास्तर टीम जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 29 या धावसंख्येवर 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 29 लॉस ऑफ 2 विकेट. मयुरेश पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. अप्रतिम चांगला फटका. ऑन ड्राईव्ह खेळत असताना चेतन पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा येत आहेत. या षटकामध्ये 2 वाईड आलेत. 2 सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतायत. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की अजून येणारे बॉल भरपूर आहेत, त्यामुळे मात्र आपण संयमाने खेळलं पाहिजे. कृपेश सारखा येणारा फलंदाज अजून सुद्धा आक्रमकतेचा आहे. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार, चुकीचं शॉट सिलेक्शन. फिल्डर येत आहेत. मयुरेश आता चुकी करणार नाहीये. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. निरंजन गरजच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा धक्का 30 वर. तीस धावांवर 3 धक्के. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कृपेश मॅन इन फॉर्म. या महत्वपूर्ण लढतीमध्ये अजून एक मोठी जबाबदारी वाढले कृपेशवर. दारोमदार आहे परिपूर्णतः. 30 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी अटॅक सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारे केले गेलेत. फलंदाजाला जखडवून ठेवलंय की मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. ही जमेची बाजू आहे सध्याच्या घडीला. गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये थेट तिकीट मिळवेल आणि नवापूर या संघाबरोबर बोबा 11 श्याम हजारे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. सुभाषचं मी कौतुक करेन. 2 वाईड आले, 2 सिंगल आले, परंतु त्याने आतापर्यंत लाईन अँड लेंथ चांगली मेंटेन केली गेली. कृपेश न्यू बॅटर, त्या खेळाडूच्या मनगटामध्ये जान आहे. लो फुल टॉस बॉल. मॅन इन फॉर्म. मी का आहे याचा प्रात्यक्षिक दाखवणारा हा षटकार निरंजन घरत यांच्या सन्मानासाठी. 6 धावा. दिस इज अ क्लास. काय फटका खेळलाय यावेळेला. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला, बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं षटकारासाठी. आल्या आल्या मात्र यावेळेला डगआउट मधून सेट होऊन नाही आलेला आहे, तर घरातूनच मात्र सेट होऊन आलाय की आज मला चांगलं क्रिकेट खेळायचंय. 36 धावा. 36.
वेगेचा फायदा उचलला होता. ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे. प्रथमेश पुढे सरसावेल. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. चुकीचं क्षेत्ररक्षणाची साथ. डावा पाय उजवा पाय या वेळेला मात्र जरूर पुढे आणला नाही. गुडघा वाकवला नाही. 2 पायांच्या मधोमध बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि आल्या आल्या कृपेश नावाचं वादळ घोंगावलं आणि चर्चा करण्यास भाग पडले. वा कृपेश वा. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. या चौकार संघाची धावसंख्या 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 40 रन, लॉस ऑफ 3 विकेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सुभाषने सांगितलं एक षटकार आला, चौकार आला तर काय झालं. हम भी किसी से कम नहीं. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. ग्रेट बॉलिंग. आणि इथून मात्र विकेट डाऊन. कृपेशला परतावं लागेल. कंट्रोल नव्हतं या स्ट्रोकवर. बॅकलिपचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला. बॅटचं टॉप एज आणि यावेळेला सुभाषने कोणतीही मिस्टेक केली नाही आणि इथे 5 षटकांचा खेळ. अखेरीस 40 रन. 5 षटकांसाठी वेळ घेतला तुम्ही. बरोबर 14 मिनिटे, 16 मिनिटे घेतली 5 षटकांसाठी. आता 2 षटकांसाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. नो डाऊट. 5 षटकं, 40 रन, 4 गडी बाद. ला 4. 5 षटकांच्या समाप्ती अखेर बॅटिंग पॉवर प्ले. आणि लाविन्य यांच्यासाठी यंगस्टार ग्रुप कडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. आणि त्याचप्रमाणे कोणाकडून आहे ते यंगस्टार मयुरेश साठी सुद्धा आपण पाहतायत. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतायत 500 रुपये आहेत प्रत्येक षटकारासाठी. 40 ला 4 सध्या आपण पाहतायत. 41 ला 4. 41 रन. गोलंदाज सज्ज होईल हर्षल. सध्या मयुरेश ऑन फ्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका तर आहे यावेळेला. चांगली फिल्डिंग. वा व्हॉट अ फिल्डिंग. मयुरेश मॅग्निफिसंट फिल्डिंग. चांगला फिल्डिंगचा दर्जा यावेळेला पाहायला मिळतोय. स्वतःला झोकून दिलं होतं. 100% कसे द्यावेत हे यावेळेला मात्र जरूर या फिल्डिंगच्या जोरावर सांगितलं. 42 ला 4. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. सरळ बॉल विकेट किपर सँडीच्या हातामध्ये निघून जाईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला स्थिरावली गेली. हर्षल हा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. अगदी मात्र बॉल फिरवला. बोटांतील जादू दाखवली. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. आणि ओम साई स्पोर्ट्स मयूर जिगरा यांच्याकडून 500 रुपये आणि यंगस्टार ग्रुप यांच्याकडून सुद्धा 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी. लाविन्यला आहे ते. लाविन्यला आपल्याला पाहायला मिळते. परंतु मयुरेश साठी आणि संघाची धावसंख्या 48. चांगला फटका खेळला होता. लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला.
इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, मात्र एक रन वेगाने चांगली रणनीती आखली गेली. लेग बाईचा इशारा, एक रन मिळेल. संघाची धावसंख्या 49, 49. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 6वं षटक हे प्रगतीपथावर आहे. हळूहळू मात्र धावांचा वेग वाढत चाललाय. क्रिकेटच्या खेळामध्ये हीच रणनीती. तुमच्याकडे 2 प्लॅनिंग असायला हवेत, ए प्लान आणि बी प्लान. जर तुमचा ए प्लान फसतोय तर बी प्लान तुमचा सक्सेस होईल. पण तो कधी होईल? जेव्हा तुम्ही मेहनत करतील, कठोर परिश्रम करतील, त्यावेळेला तो सक्सेस होतो. एकूण 50ला 4. शेवटचा बॉल 6व्या षटकातील. हर्षल चांगला बॉल डिलिव्हर केलाय. लाविन्य मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 6 षटकांचा खेळ अखेरीस 49ला 4. चांगला बॉल डिलिव्हर केला. सरळ बॉल होता हा, कोणत्याही प्रकारचा कटर बॉल पाहायला मिळाला नाही. 49ला 4. 6 षटक आणि खूप चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर ते हाताळले षटक. ही खूप महत्वाची उपलब्धी आहे. टायमिंग मॅनेजमेंट चांगलं पाहायला मिळतं. कृपेश आता स्वतः पाणी घेऊन जातोय. कृपेश बॅटिंगला होता. निरंजन घरात पाणी घेऊन गेले होते. व्यवस्थित गेम प्लॅनिंग आणि हे मेसेज यावेळेला जरूर दिले जात आहेत. 2 षटकं येणं बाकी आहेत. 49ला 4. 49, लॉस ऑफ 4 विकेट. चेतन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. मयुरेश आणि लाविन्य. मयुरेश 16 बॉलमध्ये 17. जरी त्याने बॉल जास्तीत जास्त फेस केले, परंतु सध्याच्या घडीला तो भिंत म्हणून उभा राहिलाय. 49ला 4. सध्या प्रथमेश माने मॅचचा आनंद घेत असताना थोडेसे थकलेले आहेत, दमलेले आहेत. त्यांच्या कॅमेऱ्यात ते बंदिस्त होत आहेत. अप्रतिम चप केलं या बॉलला, मात्र यावेळेला 1 रन मिळेल. फिल्डर वेगाने आले आणि मयुरेशच्या बॅटमधून 1 रन. लाविन्य या खेळाडूकडे सुद्धा एबिलिटी आहे, नो डाऊट अबाउट इट. संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली गेली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7वं षटक हे प्रगतीपथावर आहे. पहिल्या बॉलचा खेळ संपन्न झालाय. चेतन आपल्या फिल्डिंगमध्ये थोडस सेट करत असताना 18 नंबरची जर्सी. विराट कोहलीचे खूप मोठे फॅन आहेत वनगाव टीमच्या संघामध्ये. सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. फार वेगाने फिल्डर मयुरेश पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने 51 रन पाहायला मिळत आहेत. आलेख मात्र अप अँड डाऊन होताना आपण पाहू शकलात. कधी उंच, कधी खाली येत असताना आपण पाहू शकलात. कधी धावा कमी आल्या, काही षटकांमध्ये धावा जास्त आल्या. आणि हेच क्रिकेट आहे आणि क्रिकेटचं कौशल्य. मोठा प्रहार. बॅट फिरले आता. 1 रन तर मेल. फार वेगाने फिल्डर येतील. तत्पूर्वी हर्षल चांगली फेकी करतोय जडेच्या स्टाईलमध्ये. सुभाष सुद्धा त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. रन मिळतील यावेळेला 2 आणि संघाची धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचली गेले. 53 रन. त्रेपन्न रन झाले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सध्या हास्य, थोडस निराश, परंतु हरकत नाही. सुरुवात तेजसची सुद्धा पाहायला मिळाली. सुरुवात चांगली. आणि इथून जर आपण पाहिलं, सँडीने खूप चांगले प्रयत्न केले आणि अखेरकार मात्र बॉल सुटला त्या ठिकाणी, जमिनीवर आदळला. स्वतः जमिनीवर आदळले. डाग अच्छे होते असं म्हटलं जातं. थोडेसे स्लिप झाले होते, परंतु खूपच नशिबाने साथ दिली असं म्हणायला हरकत नाही. अन्यथा पाय थोडासा जरूर क्रॅम्प येऊ शकला असता, परंतु इथे चांगले स्वतःला बॅलन्स केलं सँडीने. संघाची धावसंख्या पियुष आम्हाला दर्शवत आहेत 54 रन. 54
एकंदरीत धावसंख्या झालेली आहे 54, लॉस ऑफ 4 विकेट. चेतन चांगली गोलंदाजी आतापर्यंत. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. सुपर लाईन अँड लेन. काय चेतनने गोलंदाजी केली या षटकात. अवघ्या फक्त आतापर्यंतचं जर आपण पाहिलं तर या षटकातील फक्त 5 धावा खर्च केलेत. वाह चेतन. 7वं षटक आहे प्रगतीपथावर आणि काय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. 54ला 4. अप्रतिम. चांगला फटका आहे. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना ऑन दी अप खेळला गेलाय. केवल्य फेकी करेल आणि इथून मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. मिस्टर लाविन्यला परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट. 55 रन 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 7 कंप्लीट झाले. वेळेनुसार बरोबर तुम्ही षटकं हाताळली आणि इथून 55 धावा. आता शेवटचं षटक, अंतिम षटक पाहायला मिळेल. फलंदाज लाविन्य बॅक टू द डगआउट. शेवटचं षटक, 8वं षटक प्रगतीपथावर. निहाल यावेळेला आपण पाहू शकतायत आणि गोलंदाजी मार्कवर सुभाषला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणलंय. निहाल आणि एका साईडला लाविन्य. आउट झाल्यानंतर निहाल आलाय आणि एका साईडला मयुरेश. सध्या 19 बॉलमध्ये 21 रन त्याच्या बॅटमधून आलेत. या 21 धावा सुद्धा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहेत सध्याच्या घडीला या टीमसाठी. पहिलाच बॉल. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अपील 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 जरूर केली गेली होती. बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सँडी शुअर आहेत, परंतु पंच शुअर आहेत का ते आपण पाहूया. OUT आउट. फलंदाज बाद होताना, कारण निहालला थोडस डाऊटफुल होतं. तो सुद्धा क्रीजच्या बाहेर आला होता आणि अशा वेळेला मात्र सँडी शुअर होते. तोच मी उल्लेख केला आणि ब्रिजेश गावड सर सुद्धा त्या ठिकाणी शुअर होते. जुगल तांडेल गेले, विचारपूस केली आणि याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात शेवटच्या मोमेंटला, क्रुशल मोमेंटला. संघाची धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचली गेले 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडासा बाहेर ठेवला होता बॉल. मयूर घरत ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालं ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड केला. पंचावन्नला 6. 5 बॉल आहेत शेवटचे आणि नवीन फलंदाज राकेश. प्रमोट केले राकेशला. या 5 बॉलमध्ये मॅक्झिमम 10-12 धावा येतील का, हाच माइंडसेट असेल डगआउट मध्ये. निरंजन गरजच्या माइंड मध्ये हेच असेल की इथून 10-12 जर धावा आल्या तर एक फायटिंग टोटल अजून सुद्धा चांगली स्ट्रॉंग बनेल.
चांगला बॉल होता. सँडी त्या ठिकाणी थोडीशी चाचपडतायत आणि पाहता पाहता 1 रन कंप्लीट केली जाते. थोडीशी बॅटची हलकीशी एज घेऊन जाणारा हा बॉल, मात्र 1 रन कंप्लीट केली गेली. मयुरेश आता 4 बॉल मयुरेश फेस करेल की राकेशला स्ट्राईक एंडकडे आणेल, याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. फायर पास्तर टीम 56 ला 6. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुभाष. अप्रतिम चांगला फटका तर आहे. फिल्डर येत आहेत आणि हर्षलने मात्र चुकी केली. इथून जर आपण पाहिलं तर विकेट मिळण्याची दाट शक्यता. चुकीच्या एंडने फेकी. हर्षलचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स आणि इथून जर कदाचित 1 ते 2 मोठे फटके आले तर या झेलचं महत्व कायमचं कळेल. 58 ला 6. मयुरेशने मात्र कॉलिंग केलं होतं, हर्षल कॅच इट असं कॉल केला होता. हर्षलने कदाचित स्ट्राईक एंडला फेकी केली असती सँडीच्या हातामध्ये तर रनआउटच्या स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता होती. परंतु असं होतं कधी कधी जेव्हा तुम्ही रनिंगमध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न करता आणि अशा वेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. हे मित्रत्वाचं प्रेम पाहायला मिळतं. सध्या शूची लेस बांधत असताना आपण पाहू शकतायत राकेश. याच क्रिकेटने आपल्याला खूप काही दिलंय. सुख दुःख एकमेकांना शेअर करण्यासाठी सांगितलं. याच क्रिकेटने अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा हाच तो क्रिकेटचा खेळ. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार, कदाचित 2 धाब्यांचा कॉल असेल की काय. जुगल तांडेल यावेळेला दर्शवतील 1च रन. त्या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. त्या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 59. अंपायर 1 रन 2 रन 1च रन आहे. पंच त्या ठिकाणी आहेत आणि पंच त्या ठिकाणी जे काही सांगतील तो तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल निर्णय. अंपायर्स कॉल जो आहे तो स्वीकारावा लागणार आहे. अंपायर्स कॉल जयेश मोरे सर या ठिकाणी दर्शवतील. एकच रन आहे. संघाची धावसंख्या 59च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. गोलंदाज सज्ज होईल सुभाष. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. ही खुबी राहिले आतापर्यंत. स्पेशालिटी राहिले सुभाषची. मयुरेश एका साईडला 21 बॉलमध्ये 24 रन त्याच्या बॅटमधून आलेत. महत्वपूर्ण इनिंग साकेवरून करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथून जर आपण पाहिलं तर
फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आणि यस वाईट प्लस विकेट 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 60च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60ला 7 फायर पास्तर टीम. राकेश बॅक टू द डग आउट. शेवटचे 2 बॉल आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकफुट पंच. वा, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. 64 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल आहे. अप्रतिम चांगला फटका ऑन दी टोस खेळला गेला होता. बॅकफुटला गेले. चाबुक शॉट. 64 धावा. शेवटचा बॉल आहे. हॅलो, बोल ना. काय ना अजून सेमीफायनल. ये ना. 65 रन्स आणि 66चं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. लाइनिंग करून घ्यायची आहे. मार्किंग करून घ्या खेळपट्टीवर. 66 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल या प्रथमेश माने यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या सेकंड इनिंग मध्ये. तत्पूर्वी धन्यवाद. लाईन आखून घ्यायची आहे.
नक्कीच एक महत्वपूर्ण सामना आपल्या मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. सेकंड इनिंगला सुरुवात करत असताना आपण पाहतोय 66 धावांचं टार्गेट ठेवलंय. आता मात्र पाहूयात कशा पद्धतीने ही जबाबदारी स्वीकारली जाईल या दोन फलंदाजांकडून वानगाव संघाच्या. इथे मात्र सुरुवातीपासून हल्ला चढवायचा प्रयत्न केला गेलाय. नक्कीच तेवढा सुंदर संपर्क पाहता आला नाही आणि त्यामुळेच सिंगल सिंगलसह आपण पाहतोय श्री गणेशा केला जातोय या रनचेसचा आणि एक धाव स्कोर कार्डवर लगावली जाते. नक्कीच एक महत्वपूर्ण रनचेज असणार आहे. पुढचा चेंडू इथे मात्र आता काय घडतंय, हलक्या हाताने चेंडू डिक्लेअर झोन कडे ढकलला जातोय. स्कोर फलक सुरू ठेवलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट सिंगलचा वापर केला जातोय. नक्कीच दोन चेंडूंचा खेळ झालाय, 2 धावा जमवल्यात. आता मात्र पुन्हा एक सिंगल पाहायला मिळाली. नक्की सिंगलचा वापर सातत्याने केला जातोय. पाय जमवले जात आहेत पिचवरती. नवीन चेंडू आहे आणि नवीन चेंडूने थोडीशी सावधानी बाळगावी लागेल आणि त्यामुळेच कोणताच जोखीम उचलला जात नाहीये. नक्कीच 8 षटकांपश्चात 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय, धावा जमवल्या गेल्या 3. इथे मात्र फळी फिरवली होती, यंदा मारण्याचा केला होता प्रयत्न पण यश आलेलं नाहीये नक्कीच. आणि या 3 सिंगल्स नंतर आपण पाहतोय डॉट बॉल आलेला आहे. पुढचा चेंडू टाकला जातोय, 5वा चेंडू या पहिल्या षटकातला. आता मात्र खेळला जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल आणि त्याच कारणास्पद आपण पाहिलं अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला. 5 चेंडूंचा झालाय खेळ, 3 सिंगल 2 डॉट बॉल सह 5 षटकांच्या अखेरीस. आता मात्र चेंडू हवेत आहे, काय घडतंय नक्कीच उलट्या दिशेला धावत असताना थोडासा कठीण झेल असतोच नेहमीच, पण आता मात्र संधी होती कुठेतरी पण तो झेल टिपता आलेला नाहीये. थोडासा लांब राहिला. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने धावत होते, कठीण असतं अशा पद्धतीचा झेल घेणं आणि त्यामुळेच आपण पाहतोय एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. पाहूयात नक्कीच आपण पाहतोय विपुल सीसी वानगाव या संघाच्या फलंदाजांसाठी पारितोषिक लगावलं जात आहे. कोणताही फलंदाज जर षटकार लगावतोय तर प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक युवा उद्योजक मोहसिन शेख यांच्या मार्फत लावलं गेलंय. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं मित्रांनो. नक्कीच हे प्रेम आहे खेळाडूंवरचं, हे प्रेम आहे संघावरचं आणि त्यामुळेच हा बक्षिसांचा वर्षाव आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच युवा उद्योजक मोहसिन शेख यांच्या मार्फत वानगाव संघ आपण पाहतोय विपुल सीसी वानगाव संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर षटकार लगावला तर प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय. आता मात्र आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक समाप्त झालंय, धावा जमवल्या 4. दुसरं षटक पहिला चेंडू मार्गस्थ आणि आता मात्र पूर्णतः प्रयत्न केले होते पण चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन कडे. नक्कीच धावसंख्या झाली 5. 5 ऑन स्कोर कार्ड. धीरज यांना इंट्रोड्यूस केलंय हे दुसरं षटक घेऊन. नक्कीच जबाबदारी असणार आहे, रोखायचं आहे वानगाव या संघाला. नक्कीच चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्या मार्फत देखील पाहायला मिळाली मागच्या मॅच मध्ये विपुल सीसी वानगाव या संघाकडून. सुरेख फलंदाजी, नक्कीच डीप बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते. पुढचा चेंडू आणि आता मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर सरसावतोय. नक्कीच बॅकअप सुखरूपरित्या पाहायला मिळाला, तिथे चेंडू अडवला गेला. तर दरम्यान एक धाव होते पूर्ण. आणि या सिंगल्ससह धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 या आकड्यावर. आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे, 2 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र या तिसऱ्या चेंडूवर हल्ला चढवायचा प्रयत्न केला होता. नक्कीच कनेक्शन तेवढं सुरेख पाहता आलं नाहीये आणि त्यामुळेच निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल या षटकातला हा पहिला डॉट बॉल आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवर सिंगल्स
त्यानंतर हा तिसरा चेंडू डॉट पद्धतीचा पाहायला मिळाला. चौथा चेंडू हाताळला जाईल धीरज यांचा. आपण पाहतोय दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. चौथा चेंडू असणार आहे मार्गस्थ. गोलंदाज कोण तर असेल धीरज. फलंदाज आपण पाहतोय सँडी. आणि आता मात्र काय घडतंय, सँडीची बॅट बोलतीये. येतोय सुरेख षटकार सँडीच्या फळीतून. क्या बात आहे. नक्कीच आक्रमकता आतापर्यंत कुठेतरी करून दिली नव्हती. हल्ला चढवून दिला नव्हता, पण आता मात्र हात खोलताना दिसतोय तो म्हणजेच फलंदाज सँडी. सुरेख फटका पाहायला मिळाला. नक्कीच 1.4 षटकांचा खेळ झालाय. 12 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. थोडीशी सेन्सिबल आणि शांत सुरुवात पाहायला मिळाली. त्यानंतर आता मात्र हात खोलताना दिसतोय सँडी. ते मात्र आता काय घडतंय, नक्कीच फळी जोरदार पद्धतीने वळवली होती. नक्कीच कुठेतरी वाईड साठी अपील पाहायला मिळाली, बट पंचांची साथ मिळालेली नाहीये आणि त्यामुळेच डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि या डॉट बॉलचा आपण पाहतोय 5 चेंडूंचा झालाय खेळ या षटकातील समाप्त. आता मार्गस्थ असणारे शेवटचा चेंडू. लास्ट बॉल टू गो. पाहूयात काय घडतंय. या शेवटच्या चेंडूवर हल्ला चढवला जाईल का, सेफ हँडेडली खेळला जाईल हा चेंडू. आता मात्र स्टेप आउट करून फटका सजवलाय आणि व्हॉट अ शॉट. सँडी मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दर्शवतोय. सुरेख फटका आणि याच फटक्याच्या स्वरूपात येतोय सँडी नावाचा ब्रँडेड चौकार. या चौकारासह जर आपण पाहिलं तर षटकाची होतीये समाप्ती. आणि षटकाच्या समाप्तीस आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16 या आकड्यावर. 16 ऑन स्कोर कार्ड. नक्कीच 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळते. 16 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. 8 षटकांचा खेळ असणार आहे. आपण पाहतोय 2 षटक हाताळले गेलेत. उर्वरित 6 षटक बाकी असणार आहेत. 66 धाबांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे. 16 धावा बनवलेल्या आपण पाहू शकता. कोण असणार आहे गोलंदाज ज्यावर दिली जाईल जबाबदारी या तिसऱ्या षटकाची. आणि नक्कीच कृपेश पाटील यांच्यावरती जबाबदारी असणार आहे. सुरेख कामगिरी कृपेशने आतापर्यंत केली आहे. पाहूयात आता मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, काय समीकरण रचतोय आपल्या संघाच्या विजयासाठी पाहणं गरजेचं असणार आहे. पाहूयात या पुढच्या षटकासाठी आपण पाहतोय इंट्रोड्यूस केलं गेलंय कृपेश यांना. आणि आता मात्र जर धावसंख्या पाहिली तर 36 चेंडूंमध्ये बनवायचे 50 धावा. कृपेश सज्ज होतोय तिथे गोलंदाजी मार्क वरती आणि नक्कीच रनअप साठी तयार. समोर असेल फलंदाज चेतन. पहिला चेंडू कृपेश यांचा. आणि आता मात्र इथे सुरेख षटकार. नक्कीच चेंडू अडवायचा प्रयत्न केला जाईल आणि इथे मात्र काय घडतंय, चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार. येतोय चौकार. कृपेश तिथे थोडेसे निराश दिसत आहेत. पहिल्याच चेंडूवरती कृपेश यांच्या हल्ला चढवला होता, ते थोडस दूर राहिला चेंडू आणि तदनंतर पायाने चेंडू अडवायचा प्रयत्न केला गेला. नक्कीच लास्ट मुमेंटला चेंडू फिल्डरला डिफीट करून निघून गेला क्षेत्र बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलाय सुरेख चौकार. आता मात्र पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय. पाहूयात कमबॅक करेल का कृपेश. एक इम्पॉर्टंट बॉल पाहूयात कशा पद्धतीने हाताळला जाईल.
आणि आता मात्र सुरेख कामगिरी कृपेशच्या मार्फत पाहायला मिळते. नक्कीच पूर्णतः आश्चर्यचकित केलं चेतन यांना. एक तेरी तो एक मेरी. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असंच काहीतरी प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला, त्यानंतर कमबॅक सुरेख कृपेश यांच्या मार्फत पाहायला मिळाला. पूर्णतः आश्चर्यचकित केलं फलंदाज चेतन याला आणि डॉट बॉल टाकला गेला. 2 चेंडूंचा झालाय खेळ. इथून आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरा चेंडू घेऊन कृपेश तयार गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसरा चेंडू मार्गस्थ कृपेश टू चेतन. ही लढत मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र सेन्सिबल क्रिकेट सन्मान दिलाय या चेंडूला आणि या सह डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आणि आता मात्र अंड टो खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे येतोय. झेल घेतला जाईल कॅच आउटच्या रूपात. गडी होतोय बाद. विकेटचं पतन. नक्कीच यश आलंय कुठेतरी कृपेश यांना विकेट घेण्यात. आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावला होता. त्यानंतर 2 बॅक टू बॅक डॉट बॉल टाकून प्रेशर क्रिएट केला आणि त्या प्रेशरच्या भरात ऑन द टो खेळलेला पटका ऑफसाईड रिजन मध्ये आपण पाहिलं. सुरेख झेल तिथे टिपला गेला आणि या झेलच्या सहाय्याने चेतनला तंबूच्या आसऱ्यास परत पाठवलंय. सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहू शकता नवीन फलंदाज प्रथमेश याला इंट्रोड्यूस केलंय. नक्कीच सामना वीर ठरला होता मागच्या मॅचचा. 2 षटकार लगावून नक्कीच मोहसिन शेख यांच्या मार्फत लगावलेल्या बक्षिसाचा मानकरी 4,000 रुपये तब्बल त्याला मिळाले होते 2 षटकारासाठी. असा फलंदाज आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रथमेश आता मात्र नक्कीच अकॉर्डिंग टू बॉल खेळलेला हा फटका नक्कीच एका धावेसाठी जातोय. आपण पाहतोय 1 धावने धावफलक पुढे सरसावतोय. 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे धावसंख्या. आपण पाहतोय शेवटचा चेंडूचा खेळ असणार आहे. हॅट्रिक का कसे पण नक्कीच कोणताही फलंदाज जर हॅट्रिक षटकार लगावतोय तर धीरज गावडसर यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस लावलं गेलंय. काय वर्षाव केला जातोय पारितोषिकांचा. धीरज गावडसर यांच्याकडून हॅट्रिक 6 साठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक लावलं जात आहे. सुरेख पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय लाभिन्य यांचं पुढचं षटक आपण पाहतोय 4थं षटक असणार आहे मार्गस्थ.
पहिला चेंडू टाकला जातोय लाविन्या यांच्या मार्फत. का सजवलाय, नक्कीच चेंडू अडवला जातोय. तर दरम्यान एक धाव घेतली जाते आणि या एक धावेचा आता मात्र प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती आणि नक्कीच नक्कीच आपण पाहतोय आता मात्र हॅट्रिक विकेटसाठी देखील पारितोषिक लगावलं गेलंय. धीरज गावड यांच्याकडून जर कोणी हॅट्रिक विकेट घेतली तर त्यांच्यासाठी देखील तब्बल 5,000 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. नक्कीच हॅट्रिक षटकार यासाठी देखील धीरज गावड यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक, तसंच हॅट्रिक विकेटसाठी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलं जात आहे. आणि तसंच प्रत्येक षटकारास युवा उद्योजक मोहसिन शेख यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि नक्कीच आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 पालघर वर्ष पहिले सुरेख आयोजन नियोजनबद्ध स्पर्धा पाहायला मिळते. आपल्या या सरावलीच्या सुंदर मैदानाच्या आतमध्ये आयोजक कमिटीने खूप मेहनतीने आपल्या भेटीस ही स्पर्धा आणली आणि मुख्य आयोजक मी उल्लेख करू इच्छितो जालिमजी तडवी सर, कामगार सेना उपसचिव महाराष्ट्र राज्य, विजयदादा गांगुर्डे विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष, मितेश दादा राऊत उपविभाग अध्यक्ष, नक्कीच हर्षल मेस्त्री सर शाखा उपाध्यक्ष, तसेच अजितदादा आंबेडकर, विनायक कोळसकर सर माताडी कामगार सेना, या सर्वांच्या मार्फत एक सुरेख आयोजन नियोजनबद्ध स्पर्धा आपल्या भेटीस आणली गेली आहे. ती म्हणजेच आपले लाडके नेता अमितजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 आपण पाहतोय. सुंदर कामगिरी या सर्व आयोजकांमार्फत केली गेली. नक्कीच पहिलं वर्ष आहे पण एखादा अनुभवी आयोजक जशा पद्धतीने स्पर्धा आयोजित करतो तशी ही स्पर्धा आपल्या भेटीस आणली या सर्व आयोजकांमार्फत. आणि आता मात्र आपण पाहतोय चौथं षटक मार्गस्थ आहे, शेवटचा चेंडू टाकला जातोय. खेळण्याचा प्रयत्न केला होता पण नक्कीच तितका सोडून संपर्क पाहायला मिळाला नाही आणि लेगबाईच्या रूपात एक धाव येताना आपण पाहिली. या एक धावेसह धावफलक जाऊन पोहोचले 24 या आकड्यावर 4 षटकांच्या समाप्तीस. आणि आता मात्र होतोय ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक. नक्कीच. आणि आता मात्र पारितोषिकाचा
जो स्तर आहे तो उंचावला गेलाय, वाढवला गेलाय. प्रत्येक षटकारासाठी युवा उद्योजक मोहसिन शेख सर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय. पाहूयात कोण असेल तो फलंदाज जो ठरेल मानकरी या पुरस्काराचा. आता मात्र इथे प्रथमेश प्रयत्न करताना पाहायला मिळाला. नक्की क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, सुरेख झेल टिपला जाईल. आणि इथे मात्र आता मात्र काय घडतंय, एक नक्कीच चांगला खेळाडू परततोय तंबूच्या आसऱ्यास. कॅचआउटच्या रूपात गडी होतोय बाद. प्रथमेश बॅक टू द डगआउट. आणि आता मात्र सुरेख षटकार लगावतोय येता क्षणी कैवल्य. नक्कीच. आणि या षटकारासह मी पुन्हा एकदा पारितोषिकाचं जाहिरात करेन. नक्कीच आपण पाहतोय मोहसिन शेख सर, युवा उद्योजक मोहसिन शेख यांच्या मार्फत प्रत्येक षटकारास तब्बल 2000 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक ठेवलं गेलंय. आणि त्याच पारितोषिकाचा मानकरी याच क्षणी ठरतोय कैवल्य. पहिला षटकार लगावलाय. इथून अजून किती असे हवाई फायर पाहायला मिळतील त्याच्या फळीतून, आणि तब्बल किती रुपयांचा मानकरी ठरेल कैवल्य पाहूयात. मागच्या सामन्यामध्ये प्रथमेश कडून ती कामगिरी केली गेली होती. आता मात्र कैवल्य तेच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना पाहायला मिळतोय. पाहूयात कृपेश कमबॅक करेल का. आता मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवलाय वेगाने. तिथे क्षेत्ररक्षक येतोय, कोणतीही चूक करणार नाही. सुरेख झेल इनटू द मॅजिकल हँड्स. पुष्कर यांचा अप्रतिम झेल. घडी होतोय बाद. कॅचआउटच्या रूपात एक षटकार मारून अंकुश लावलाय कैवल्याच्या या पारीवरती. कैवल्य बॅक टू द डगआउट. आणि आता मॅचचं समीकरण येऊन पोहोचलं 21 चेंडू 36 धावांवरती. चेंडूचा खेळ राहिला 21 आणि धावा जमवायचे 36. 66 धावांचा पाठलाग करत असताना 30 धावांची मजल गाठलेली आहे. नक्कीच अजून आता 36 धावा जमवायचे आहेत आणि चेंडूचा खेळ राहिलाय 21. आपण पाहतोय 4.3 षटकांचा खेळ झालेला आहे. आता इथून मात्र 3 चेंडू शेष असतील या 5व्या षटकातले. आता मात्र पुन्हा एकदा फळी फिरवली होती. नक्कीच जोरदार अपील केली जाते. कॉन्फिडन्स फुल आहे पण पंचांची दाद मिळालेली नाहीये. नक्कीच आपण पाहतोय दोन्ही पंच डिस्कस करतील आणि त्यानंतर जो काय निर्णय असेल तो आपल्याला कळवला जाईल. नक्कीच नॉट आउट हा इशारा आलेला आहे आणि कॉन्फिडन्स पूर्णतः पाहायला मिळाला फायर पास्तळ या संघाकडून, बट पंचांची दाद मिळाली नाही. आणि या नॉट आउट मुळेच आपण पाहतोय निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळला गेला कृपेश यांच्या मार्फत. नक्कीच एक षटकार नक्कीच त्यांना आतापर्यंत लगावलाय, पण त्यांच्याकडून देखील सुरेख कामगिरी. त्या 6 धावा व्यतिरिक्त एकही धाव खर्च केली गेली नाहीये. पुढचा चेंडू कृपेश यांचा. आता मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवायचा प्रयत्न केला गेलाय. काय घडेल. येस, अप्रतिम झेल. मीत घरत यांच्या मॅजिकल हँड्स मध्ये चेंडू जाऊन समाविष्ट झाला आणि
अजून एक पारी होतीये समाप्त. अनुप बॅक टू दी पवेलियन. नक्कीच शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे. धावसंख्या 30 या आकड्यावर स्थिरावली आहे. आणि आता मात्र काय घडतंय? पुढून दाराची खिडकी बंद केली आणि मागून नक्कीच तोच स्टंप पुढवताना पाहिलं आपण कृपेश यांना. तब्बल 4 विकेट त्याने या स्पेलमध्ये हाताळल्या आहेत. कृपेश सुरेख कामगिरी करतोय. आता मात्र विकेटची लाईन लावली आहे. कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय संघ. फायर पास्तळ. आणि आता मात्र 5 षटकांच्या अखेरीस 30 धावा जमवण्यात यश आलेलं आहे 5 गडींच्या मोबदल्यात. इथून जर पाहिलं तर खेळ राहिलाय 3 षटकांचा. आणि आता मात्र हा एक सुरेख चान्स म्हणावा लागेल फलंदाजांसाठी. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय पंचांमार्फत. नक्कीच 3 खेळाडू या सर्कलच्या बाहेर असतील. एक चांगली संधी असणार आहे फलंदाजांना मोठे फटकेबाजी करण्याची. अठरा बॉल 36चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. पाहूयात कशा पद्धतीने रचलं जाईल हे समीकरण. काय खेळी केली जाईल वानगाव या संघाकडून. आणि नक्कीच आपण पाहतोय बक्षीस ऑन आहे. प्रत्येक षटकारास 2000 रुपये युवा उद्योजक मोहसिन शेख यांच्याकडून. आणि 6वं षटक हाताळण्यास इंट्रोड्यूस केलं गेले निरंजन यांना. अनुभवी गोलंदाज आहेत. नक्कीच थोडस रनअप मध्ये डिस्टर्बन्स पाहायला मिळाला. पण आता मात्र सज्ज दिसत आहेत आणि पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच निरंजन यांना फटका मारणं तितकं सोपं काम नसणार आहे. एक अनुभवी गोलंदाज पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूसह सुरुवात करतायत षटकाची. फायर पास्तळ संघाचे एक अप्रतिम गोलंदाज म्हणून पाहिलं जातं निरंजन यांच्याकडे. आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये प्रतिम खेळ करताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र अपील जोरात केली गेली आहे. बट नक्कीच पंचांची दाद मिळालेली नाहीये. आणि त्याचमुळे आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आतापर्यंत हाताळले गेले आहेत. या प्रत्येक डॉट बॉल वरती प्रेशर मात्र डबल होत जाणार आहे. आणि प्रेशर रिलीज करायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. पुढचा चेंडू आता मात्र फळी वेगवान पद्धतीने वळवली होती. पण नक्कीच चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळाला नाही. आणि डॉट बॉल अजून एक बॅक टू बॅक डॉट बॉल्स टाकले जात आहेत. 3 डॉट बॉल्स आतापर्यंत पाहायला मिळाले. प्रेशर नक्कीच बिल्ड झाला असणार आहे. आणि इथे मात्र सुरेख फिल्डिंग. वाह, काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय. राकेश खरं यांच्या मार्फत सुरेख कामगिरी तिथे आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये. पाहूयात काय घडेल या पुढच्या चेंडूवर. आता मात्र फळी जोरदार पद्धतीने फिरवली होती.
पण संपर्क तितका चांगला पाहायला मिळाला नाही. आणि बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय सिंगल धाव. नक्कीच डॉट बॉल आहे. सॉरी. आता मात्र फटका सजवलाय. चेंडू अडवला जातोय. तर दरम्यान सिंगलसह षटकाची होतीये समाप्ती. आणि या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 32. 32 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा खेळ राहिलाय 12. आणि या 12 चेंडूंमध्ये धावसंख्या जर पाहिली तर जमवायची आहे 34. नक्कीच पारितोषिक अजून एक इथे जाहीर केलं जात आहे. वानगाव संघ जर सामना जिंकतोय तर युवा उद्योजक मोहसिन शेख यांच्याकडून तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक. आणि आता मात्र काय घडतंय, फटकेबाजीला सुरुवात केली जातीये. यस, येतोय सुरेख षटकार सुभाष याच्या फळीतून. नक्कीच ज्या मान्यवरांचं प्रेम अप्रतिम पद्धतीने या पारितोषिकांच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सुरेख पारितोषिकांचा वर्षाव इथे मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. आपण पाहतोय आमच्या मान्यवर सुंदररित्या इथे पारितोषिक लगावतायत. जर पाहिलं तर 7वं षटक मार्गस्थ आहे. 38 धावा जमवल्या आहेत आतापर्यंत. पुढचा चेंडू लाविन्य याचा पाहूयात कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय. काय घडतंय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल घेतला जाईल आणि अजून एक विकेट पाहायला मिळतीये. कॅचआउटच्या रूपात राकेश घरत यांच्या मार्फत सुरेख झेल टिपला गेला. सुंदर कामगिरी आपण पाहतोय सर्वच खेळाडूंच्या मार्फत केली जाते. फायर पास्तळ एक चांगला संघ, सुरेख संघ पाहायला मिळतोय. नक्कीच पोस्ट मॅच इंटरव्ह्यू मध्ये आपण जर पाहिलं तर कर्णधार कृपेश यांच्या सोबत आपण बोललो होतो. नक्कीच थोडासा बॅड पॅच संघाचा कुठेतरी सुरू होता असं त्यांनी सांगितलं होतं आपल्याला. पण आता मात्र एकत्रित येऊन संघ चांगली कामगिरी करतोय. सर्व डिपार्टमेंट व्यवस्थितरित्या काम करतायत आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुरेख कामगिरी प्रत्येक खेळाडू मार्फत 100% एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. प्रत्येक उंचावलेली कॅच ही घेतली जाते. प्रत्येक खेळलेला चेंडू हा फील्ड केला जातोय. प्रत्येक गोलंदाज मोठे फटके आले तरी प्रेशर घेत नाहीये आणि चांगली कामगिरी करतोय. आणि फलंदाज देखील त्यांचं काम सुरेख करतायत. म्हणजेच योग्यता सर्व डिपार्टमेंट सुरेख काम करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचंच प्रात्यक्षिक अजून एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. अजून एक झेल टिपला गेला धीरज खरत यांच्या मार्फत. व्हॉट अ टीम वर्क, व्हॉट अ टीम एफर्ट. वन मोर विकेट डाऊन. बॅट्समन बॅक टू द डगआउट. नक्कीच हॅट्रिक चान्स इथे तयार झालाय आणि आपल्या हॅट्रिक साठी देखील, हॅट्रिक विकेट साठी देखील पारितोषिक लावलं गेलंय मान्यवरांमार्फत. धीरज गावड यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक आहे हॅट्रिक विकेट साठी. पाहूयात ती हॅट्रिक विकेट पाहायला मिळेल का.
लाविन्य ठरेल का मानकरी 5,000 रुपयांचा. नक्कीच अजून पारितोषिक आपल्याला इथे पोहोचवले जात आहेत. हॅट्रिक षटकारास पार्थ पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच वारंवार आपल्यापर्यंत पारितोषिक पोहोचवली जात आहेत आणि आपण ती पारितोषिक जाहीर करतोय. सुरेख प्रेम मान्यवरांचं या प्रत्येक खेळाडूवरती, या खेळावरती आणि या स्पर्धेवरती पाहायला मिळतंय. आणि इथून आता मात्र जर आपण पाहिलं 8 चेंडू आणि 27 ची गरज असणार आहे. नक्कीच आपल्या सर्व मान्यवरांच्या मार्फत सुरेखरित्या बक्षीस इथे लावली जात आहेत. त्या खेळाडूंसाठी ही मॅच जर वानगाव संघ जिंकला तर 20,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय युवा उद्योजक मोहसिन शेख यांच्याकडून. आणि आता मात्र डॉट बॉल आपण येताना पाहतोय. 7-27 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नक्कीच सुरेख कामगिरी करताना दिसतोय आपल्याला तो म्हणजे संघ फायर पास्तळ. शेवटचा चेंडू या षटकातला फटका सजवलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडू फील्ड केला जाईल. त्या दरम्यान एक धाव घेण्यात यश आलंय आणि या एक धावेसह धावसंख्या झाली 40. इथून चेंडूचा खेळ राहिलाय 6. धावा बनवायच्या 26. 6 चेंडू 26चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक घेऊन पाहूयात कोणाला इंट्रोड्यूस केलं जाईल. आणि आता मात्र आक्रमकता आक्रमकता आणि फक्त आक्रमकता वाचवू शकते वानगाव संघाला. पाहूयात कठीण आहे पण शक्य आहे. आणि या गोष्टीला शक्य करून दाखवण्याची ताकद कोणता फलंदाज दर्शवतोय मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासाठी जाऊयात. शेवटचे 6 चेंडू आपण पाहताय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 सुरेख आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेचं उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना सुरू आहे आपल्या समोर. एक संघ आपण तिथे पाहू शकता डगआउट मध्ये. नवापूर ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे. दुसरा कोणता असणार आहे संघ जो त्यांच्या समोर लढत देईल फायनल साठी. आता मात्र हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. षटकार येतोय पहिल्याच चेंडूवरती. अजून देखील ड्रामा बाकी आहे का या मॅच मध्ये. जर 5 चेंडू 5 षटकार लगावले तर धीरज गावड यांच्याकडून 20,000चं बक्षीस लगावलं गेलंय. क्या बात है. बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर बक्षिसांची रक्कम कॅल्क्युलेट केली तर ऑलमोस्ट टुर्नामेंटच्या फर्स्ट प्राइजच्या कॅश प्राइज एवढी रक्कम जोडली गेली आहे या मॅच मध्ये. जे बक्षिसं लगावली गेलेत त्या बक्षिसांची रक्कम ऑलमोस्ट लेवल होतीये या टुर्नामेंटच्या कॅश प्राइजची पहिल्या बक्षिसाच्या. पहिल्या षटकारासह सुरुवात तर केली आहे प्रयत्नांना. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा फटका सजवला होता. नक्की क्षेत्ररक्षक तिथे आला. झेल घेण्याचा प्रयत्न केला बट झेल घेण्यात यश आलेलं नाहीये. पण निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 4 चेंडू 20चं समीकरण. नक्कीच लढत देतोय मैदानाच्या आतमध्ये सँडी. प्रयत्न करतोय सुरुवातीपासून. आता मात्र 4 चेंडू 20चं समीकरण आहे. पाहूयात काय घडेल. चेंडू आपण पाहतोय टाकला जातोय. आता मात्र इथे एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. नक्कीच रन्स रिफ्यूज केल्या गेल्यात कारण त्याला माहिती आहे की इथून मोठे फटकेच वाचवू शकतात.
आणि आता मात्र 3 चेंडू 20 धावा. जर 3 लिगल डिलिव्हरीज पाहायला मिळाल्या तर त्या 3 लिगल डिलिव्हरीज वरती परिणाम काहीही असो, सामना विजयी होऊ शकतो फायर पास्तर संघ. म्हणजे नक्कीच आपण पाहतोय औपचारिकता या मॅच मध्ये आता मात्र पाहायला मिळतेय. हल्ला चढवला जातोय. नक्कीच एका बाजूने सँडी पूर्णतः प्रयत्नशील पाहायला मिळतोय. आता मात्र 2 चेंडू 14 धावांची गरज. 21 चेंडू 29 ची सुरेख पारी सँडी मार्फत खेळली गेली आहे या सामन्यामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. काय घडतंय? चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आणि नक्कीच कोणत्याही दिशेने चेंडू हवेत उंचावला तर समोर जर फायर पास्तर संघ असेल तर नक्कीच रिझल्ट आपल्याला 100% दिसतोय. कॅच घेतली जाते आणि अजून एक विकेट. सुरेख प्रयत्न म्हणावे लागतील. नक्कीच कोण जिंकतो कोण हारतो हे कोणीच लक्षात ठेवत नाही. लढतो कोण तो कायम लक्षात ठेवला जातो आणि तशीच पारी खेळून परततोय. आपण पाहू शकता सँडी याला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्या या इनिंगसाठी. सुरेख प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्याने शेवटपर्यंत आपल्या संघासाठी लढत दिली आणि आता मात्र त्याला परतावं लागतंय. नक्कीच लास्ट बॉल टू गो आणि या शेवटच्या चेंडूसह फायनली महाअंतिम मुकाबल्यात दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फायर पास्तर संघ जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आणि सुरेख कामगिरी. कम्प्लीट टीम एफर्ट्स, ऑल डिपार्टमेंट्स प्लेड वेल आणि संघ पोचतोय महाअंतिम फेरीमध्ये. काही क्षणांमध्ये आपल्या समोर येईल सामना फायनलचा. तत्पूर्वी मी आयोजन कमिटीला विनंती करेन, प्लीज मार्किंग्स करून घ्यायचे आहेत. खूप महत्वाचा सामना असणार आहे फायनलचा सामना आणि या फायनलच्या सामन्यासाठी सर्व गोष्टी सुरेखरित्या